म्हटले बघा या प्रॉब्लेम मध्ये an alternating current is given by I equal to 100 sin 50 pi t, number liya C pi 20. How many times will current become zero in 1 second? How many times current become zero in 1 second? 1 सेकंड अँड ह्या क्वांटिटी मध्ये रिलेशन काय? आपण फ्रिक्वेन्सी म्हणतोय. फ्रिक्वेन्सी आपण काय डिफाईन करतोय? फ्रिक्वेन्सी आपण काय डिफाईन करतोय? इट इज अ नंबर ऑफ सायकल्स इन 1 सेकंड. बरोबर आहे? इज इट राईट? आता या प्रॉब्लेम मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे? साइन 50 पाय टी म्हणजे इट इज ओमेगा टी ना. ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आहे? 55. म्हणजे जर प्रॉपर सॉल्व करायचं म्हटलं तर आय इज 100 साइन 50 पाय टी कंपेअर केला आपण आय इज आय नॉट साइन ओमेगा टी. तर as we have omega is 2 pi f is 55. बरोबर आहे ना? मग फ्रिक्वेन्सी किती आली? पाय गेट कॅन्सल. फ्रिक्वेन्सी इज 25. बरोबर आहे? म्हणजे सायकल किती झाले? इन टाइम ऑफ 25 सायकल इन टाइम ऑफ 1 सेकंड. इज इट राईट? आता मी विचारले हाऊ मेनी टाइम्स झिरो, किती आन्सर येईल सांगायचं? 25 सायकल्स आहेत. मग 25 सायकलला किती वेळा झिरो होईल करंट? इथपर्यंत डाऊट आहे? आता सायकल म्हणजे काय? पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग इथं झिरो झालं बघा पहिलं. हा सेकंड झिरो झाला. इज इट राईट? बरोबर आहे. आणि हा इथं सायकल दुसरं स्टार्ट झालं म्हणजे पहिल्या सायकल मध्ये किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. फर्स्ट सायकल मध्ये 2 झिरो झालं. पुढच्या सायकल मध्ये इथून चाललं 1 झिरो झाला. हा दुसरा झिरो झाला. सायकल कंप्लीट झाला. मग आपण असं म्हणू शकतो की एका सायकल मध्ये किती वेळा झिरो होतोय? 2 टाइम्स. बरोबर आहे ना? इज इट राईट? बरोबर आहे काय? अशी किती सायकल आहेत? 25 सायकल्स. मग 25 सायकल मध्ये किती होणार? तर 25 सायकल मध्ये 50 टाइम्स इट विल बिकम व्हॉट? झिरो. एका सायकल मध्ये 2 टाइम्स झिरो होत आहे. 25 सायकल मध्ये 25 सायकल मध्ये इट विल बिकम झिरो. करंट बिकम झिरो किती वेळा? 50 टाइम्स. इज आन्सर. इज इट क्लिअर?